रामकृष्ण हरी मंडळी, महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख असलेली, संतांच्या विचारांनी समृद्ध झालेली आणि कोट्यावधी भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली पंढरपूरची वारी आता जगभर पोहोचत आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही वारी आजवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरपर्यंत येत होती. पण आता इतिहासात पहिल्यांदाच ही वारी थेट लंडन मधून पंढरपूरकडे निघाली आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. लंडन ते पंढरपूर अशी जगातील पहिली ग्लोबल वारी सुरू झाली आहे. तब्बल 11 देशांचा प्रवास, जवळपास 50 दिवसांचा कालावधी, शेकडो विठ्ठल भक्त, विदेशी नागरिकांचा सहभाग आणि जगभरात घुमणारा विठ्ठल नामाचा गजर, या सर्व गोष्टींमुळे ही वारी सध्या जगभर चर्चेचा विषय बनली आहे. नेमकी ही ग्लोबल वारी काय आहे? किती लोक यात सहभागी झाले आहेत? कोणत्या क्षेत्रातील लोक आहेत? या वारीची संकल्पना कोणी मांडली आणि यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काय फायदा होणार आहे? चला जाणून घेऊया सविस्तर. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. 6 जून रोजी इंग्लंडमधील विंडसर येथे या ऐतिहासिक ग्लोबल वारीला सुरुवात झाली. भगवान गडाचे महंत डॉक्टर नामदेव महादेव शास्त्री यांच्या हस्ते या दिंडीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लंडनमध्ये अक्षरशः महाराष्ट्र अवतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर, अभंगाचा नाद आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात शेकडो मराठी भाविक एकत्र आले होते. विशेष म्हणजे या सोहळ्यात 100 ढोल ताशांचा गजर करण्यात आला. यामुळे लंडनमध्ये मराठी संस्कृतीची एक वेगळी छाप उमटली. ही ग्लोबल दिंडी 1-2 देशांपुरती मर्यादित नाही. लंडन मधून सुरू झालेली ही दिंडी इंग्लंड, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, लक्झेंबर्ग, जर्मनी, पोलंड, झेक रिपब्लिक, हंगरी, तुर्की आणि जॉर्जिया या 11 देशांमधून प्रवास करणार आहे. प्रत्येक देशात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, अभंग, गायन, कीर्तन आणि वारकरी परंपरेची ओळख करून देणारे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. यानंतर ही दिंडी भारतात दाखल होईल आणि आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे 26 जुलै रोजी पंढरपूरमध्ये विठुरायाची चरणी नतमस्तक होईल. उपलब्ध माहितीनुसार या उपक्रमात शेकडो विठ्ठल भक्त सहभागी झाले आहेत. विशेष आयटी दिंडीत जवळपास 500 व्यावसायिक सहभागी होणार आहेत. याशिवाय युरोपमधील विविध शहरांमध्ये राहणारे मराठी कुटुंबीय, वारकरी आणि स्थानिक नागरिकही या उपक्रमात सामील होत आहेत. वयाच्या दृष्टीने पाहिलं तर 5 वर्षांच्या मुलांपासून ते 60 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण यात सहभागी झाले आहेत. या दिंडीची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात सहभागी होणारे लोक विविध क्षेत्रांमधून आले आहेत. यामध्ये आयटी इंजिनियर्स, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, बँकिंग क्षेत्रातील अधिकारी, डॉक्टर, फार्मासिस्ट, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक, शिक्षक, उद्योजक, संशोधक, विद्यार्थी अशा अनेक क्षेत्रांतील लोक सहभागी झाले आहेत. म्हणजेच ही केवळ धार्मिक दिंडी नसून समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारी सांस्कृतिक चळवळ बनली आहे. अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नसली तरी महिला आणि पुरुष दोघांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. अनेक महिला व्यावसायिक, डॉक्टर, बँक अधिकारी आणि आयटी क्षेत्रातील कर्मचारी या दिंडीत सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण कुटुंबासह अनेक जण या यात्रेत सहभागी होत असल्यामुळे महिलांची उपस्थिती लक्षणीय मानली जात आहे. अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्की आला असेल की लंडन ते पंढरपूर हा प्रवास पायी होणार का? तर याचे उत्तर आहे नाही. इतक्या मोठ्या अंतराचा संपूर्ण प्रवास पायी शक्य नसल्यामुळे विविध देशांमध्ये वाहनांच्या माध्यमातून प्रवास केला जाणार आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी वारकरी परंपरेप्रमाणे दिंडी, अभंग, टाळ मृदुंग, पालखी आणि विठ्ठल नामस्मरणाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. म्हणजेच वारीचा आत्मा आणि परंपरा कायम ठेवत आधुनिक पद्धतीने हा प्रवास केला जाणार आहे. या संपूर्ण ऐतिहासिक उपक्रमामागे ज्यांचे स्वप्न आहे ते म्हणजे अनिल खेडकर. लंडनमध्ये वास्तव्यास असलेले अनिल खेडकर हे विठ्ठल भक्त आणि मराठी संस्कृतीचे जतन करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. वारकरी परंपरा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता ती जगभर पोहोचावी, विदेशी नागरिकांनाही तिची ओळख व्हावी आणि परदेशातील मराठी समाजाला आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवावे, या उद्देशाने त्यांनी ग्लोबल वारीची संकल्पना मांडली. आज त्यांच्या या स्वप्नाला प्रत्यक्ष आकार मिळाला आहे. या वारीतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे विदेशी नागरिकांचा सहभाग. युनायटेड किंगडम, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी आणि नेदरलँड मधील काही स्थानिक नागरिक देखील या वारीत सहभागी होत आहेत. त्यांना वारकरी संप्रदाय, संत परंपरा, अभंग, कीर्तन आणि विठ्ठल भक्तीची ओळख करून देण्यात येत आहे.
त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती आता खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर पोहोचत आहे. डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांच्या मते ही वारी केवळ देवदर्शनाची यात्रा नाही, ती समता, बंधुता, मानवता, संस्कार आणि आत्मपरिवर्तनाचा मार्ग आहे. वारी माणसातील अहंकार दूर करते, सहकार्य, शिस्त, संयम आणि आनंदाचे जीवन जगण्याची प्रेरणा देते. म्हणूनच 700 वर्षापासून लाखो लोक या परंपरेशी जोडले गेले आहेत. मित्रांनो, महाराष्ट्राच्या इतिहासात आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेत सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल अशी ही घटना आहे. आज विठ्ठल भक्ती केवळ महाराष्ट्रात नाही, तर युरोपच्या रस्त्यावरही घुमत आहे. भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा नाद आणि ज्ञानोबा माऊलीचा जयघोष आता जगाला ऐकू येत आहे. लंडन ते पंढरपूर हा प्रवास केवळ हजारो किलोमीटरचा नाही, तर संस्कृती, श्रद्धा, अध्यात्म आणि मानवतेला जोडणारा एक अद्भुत प्रवास आहे. तुम्हाला काय वाटतं? भविष्यात अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशातूनही अशा ग्लोबल वाऱ्या निघायला हव्यात का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.